नमस्कार, आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. फ्रेममध्ये माझ्यासोबत जी व्यक्ती दिसते, लातूरकर ह्या व्यक्तीला चांगल्या पद्धतीने ओळखतात. माझ्यासोबत आहेत मागची बातमीचे संपादक जावेद भाई, आणि जावेद भाई सोबत मी आज गप्पा मारणार आहे त्यांच्या एकूण मागच्या काळातील ज्या काही घटना घडल्या त्या बाबतीत आणि भविष्य काळातील त्यांच्या कशी प्रकारची प्रवास असणार आहे या संबंधी. जावेद भाई, स्वागत आहे तुमचं. खूप खूप नमस्कार. जावेद भाई म्हणजे मागची बातमी देणारा लातूरकरांचा काही लोकांचा आवडता आणि काही लोकांचा न आवडता असा पत्रकार. जावेद, स्वागत आहे तुमचं खूप खूप भारत सत्तामध्ये. आपण आज जस्ट तुमच्याशी गप्पा मारायला मी आलोय, पण ह्या गप्पा जे आहेत ते ऑन कॅमेरा होणार आहेत, ऑफ कॅमेरा होणार नाहीत. तर सर्वप्रथम तुमच्याबरोबर जो प्रकार घडला, तुमच्यावर खंडणीचा गुन्हा नोंद झाला, माध्यमातून आम्हा सगळ्यांना एक बाजू कळाली की SP साहेबांकडनं सांगण्यात आली हा सगळा प्रकार घडला असं SP साहेबांनी जे सांगितलं माध्यमात ते आमच्यापर्यंत आणि सामान्य लातूरकरांपर्यंत पोहोचलेलं आहे. नेमकी तुमची त्यामागची काय बाजू आहे, नेमकी काय घटना घडली होती त्या दिवशी? SPनी जी प्रेस नोट काढली त्यात चूक काय आहे असं मी बिलकुल म्हणत नाही. मी 100% जाहिरात मागितली होती. आजही या गोष्टीवर ठाम आहे की मी जाहिरात मागितलीच होती. त्याच्यामुळे SP साहेबांनी त्यांची बाजू मांडली, त्याच्यात काही चूक आहे असं वाटत नाही मला. पण त्यांनी ते वेगळ्या पद्धतीनं ते ह्या एखाद्या प्रकरणाला घेऊन गेले. म्हणजे ते जाहिरात मागणं हे तर माझं कामच आहे. मी त्यांना मागितली होती आणि यापुढेही मागेन. SP नाही, ह्याच्या पुढे आणखीन कुणीही असेल 100% त्यांना जाहिरात मागेन. जाहिरात मागणे हा माझा अधिकार आहे आणि त्याच्यावर कुणीही गदा आणू शकत नाही. तुमच्या जाहिरात मागण्याला SP साहेबांनी खंडणी मागितली अशी का समजलं असावं, काय वाटतं तुम्हाला? हे बघा, आता कोणी परसेप्शन ह्याचं कोणी कसं तयार केलं हे मला माहिती नाही. पण बघा, ज्या दिवशी मला अटक होते त्याच दिवशी माझं ऑफिस सील होतं. म्हणजे ह्या केसचं आणि ऑफिस सीलचं काही विषय नाही अर्थार्थी. म्हणजे तुम्ही म्हणजे ज्या दिवशी माझा गुन्हा दाखल होतो त्याच दिवशी ऑफिसमध्ये सील होतं याचा अर्थ काढून घ्या ना. की म्हणजे याचा अर्थ काय निघतो की सगळं ठरवून केलेलं आहे, म्हणजे प्री प्लॅन केलेलं आहे. म्हणजे SP-कडे मी जाताना तिथं पंच ऑलरेडी हजर असणे, मी जाण्यापूर्वी तिथं कॅमेरा रेकॉर्डिंग सुरू असणे, SP-च्या कॅबिन मध्ये कॅमेरा सुरू असणे, हे सर्व काय आहे म्हणजे प्री प्लॅनच होतं ना हे. म्हणजे मला त्या पद्धतीनं SP-नी बोलणे, मला बोलण्यामध्ये कुठं अडकते का ते प्रयत्न करणे, हे म्हणजे हे भाग काय होतो. आणि मला एक सांगा, सामान्य माणसाला एक गोष्ट पटेल ना की बाबा SP-च्या कॅबिन मध्ये जाऊन कोणी खंडणी मागू शकतो का? बरं, खंडणी मागताना पहिले काहीतरी चर्चा झाली पाहिजे. माझ्याकडे तुमचं काहीतरी प्रकरण आहे, हे छापतो, हे नाही करतो, मग काहीतरी पहिले सुद्धा बोलणं व्हावं लागेल ना. बरं, SP मी असेल किंवा कुणीही असेल, जाहिरात का पत्र देऊन मागतो, खंडणी का पत्र देऊन मागतो का? विनंती करून मागतो का? खंडणी तर मागायची बंधू लावून मागावं लागेल ना. विनंती करून कोण खंडणी मागतो का? हे कसं आहे, हे ठरवून केलेला खेळ आहे. एवढं म्हणजे समोर जे घडलं माझ्यासोबत त्याच्यामुळे एक सरळ निघतो. त्याच्यामुळे त्यांनी त्यांची बाजू मांडली, मी माझी बाजू कायदेशीर लढतोय. पुढे जे होईल ते. हा जो तुम्ही म्हणताय हे सगळं ठरवून केलेला हा सेटअप आहे तुमच्या? येस ऑफकोर्स. आणि त्या दिवशी न्यायालयात मी पण होतो ज्या दिवशी तुम्हाला बेल मिळाली. जनरली लोकांचं पण हेच मत होतं की बाबा हे सेटअप आहे आणि इथल्या राज्यकर्त्यांवर लोकांचा संशय आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं, हे बघ हा सेटअप कुणी केला असावा? आता पहा ना, आता मी संशय कुणावर घेणार नाही, कुणाचं नावी घेणार नाही, कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. ह्या विषयावर मी आणखीन अधिक बोलणं हे माझ्यासाठी अडचणीचं ठरेल. पण एक परसेप्शन असं तयार झालं तर माझ्या बातम्या ज्या असतात ते कोणाच्या विरोधात असतात. विरोधात म्हणजे माझ्या बातम्या ऍक्च्युली सत्य असतात. कसं कोण घेईल हा त्याचा विषय आहे. पण आता ह्याच्यावरून तुम्ही परसेप्शन जे तयार झाले ह्याच्यावरून तुम्ही अर्थ करू शकता की बाबा म्हणजे आता अधिकारी म्हणजे शेवटी कुणाच ऐकणार? प्रस्थापित ऐकणार ना अधिकारी. म्हणजे अधिकारीची इच्छाही नसेल एखाद्या वेळेस करायची, शेवटी मग जो अधिकारी करतो. आणि जेवढं मी SP विषयी ऐकलंय, SP चांगलीच व्यक्ती आहे. म्हणजे असं का केलं त्या दिवशी मी त्या दिवशी SP नसतं कन्व्हिन्स केली सर हे तुम्ही चुकीच्या पद्धतीने घेताय. म्हणजे SP-ना मी म्हणलं की साहेब हे जे तुम्ही घेताय हे चुकीच्या पद्धतीने घेताय. पण ते त्यांचं बहुतेक माइंड सेट होतं पहिलंच. तिने त्याची अंमलबजावणी केली. काय तिने त्यांचं काम केलं, आम्ही आमचं काम करू. काय तुम्हाला जी अटक झाली, अटक ती बेल, ह्या दरम्यानच्या अनुभवांबद्दल काय सांगू शकाल? हे पहा, मी गेली 20 वर्ष झालं पत्रकारितेमध्ये आहे.
मी कधीही पोलीस स्टेशनची पायरी शक्यतो चढली नाही. म्हणजे पत्रकार आणि पोलिसांचा संबंध बातमी म्हणजे येतोच, पण मी कधीही पोलिसांची म्हणजे असं कधी केली नाही. म्हणजे कुठली बातमी समजा पोलिसांची मला करायची आहे, मी माझ्या माइंड वेगवेगळ्या पद्धतीने मी पोलिसांच्या विरोधात बऱ्याच बातम्या केल्यात. आणि त्या दिवशी SP साहेबांनी बोलताना ती पूर्ण बातम्या माझ्या वाचून दाखवल्या सगळ्या. मी त्यांच्या पूर्ण डोक्यात आहे, ह्यांनी आपल्या विरोधात कशा कशा बातम्या लिहिल्या होत्या, सगळं त्यांच्या डोक्यात सगळं फिट आहे त्यांच्या. हां, मग त्याच्यामुळे ते मी कधी जात नाही. पण ते गेलो, हे जे घडलं हे माझ्या म्हणजे तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात म्हणजे कठीण म्हणता येईल, त्याला कठीण म्हणता येईल, म्हणजे सर्वात अवघड दिवस तो माझ्यासाठी होता. ती जी रात्र मी एक काढली ती माझ्या आयुष्यात म्हणजे काही चूक नसताना मला ते विनाकारण ते मला भोगावं लागले. ते मला ते खंत आयुष्यभर राहील माझ्या मनात. नेमकं म्हणजे भोगावं लागलं म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये नाही काय तुम्हाला वाईट, काय मला अनुभव वाईट म्हणजे आपल्याला म्हणजे कसं पोलीस स्टेशन मध्ये राहायची कधी वेळ आली नाही ना. म्हणजे मला पोलीस स्टेशन मध्ये असं कुणी वाकडं बोललं नाही, कुणी मला टच सुद्धा केलं नाही. मग ते असं म्हणजे मला पोलिसांनी एक शब्दानं सुद्धा कुणी वाकडं बोललं नाही, किंवा असं मला कुणी येऊन बोललं सुद्धा नाही की मला तुम्ही असं कसं केलं, किंवा ती पोलीस स्टाईल असते ना, अरे तुरे बोलणे, आया बहिणीवर शिव्या देणे, घरचा राग येऊन कस्टडीत काढणे गुन्हेगारावर, त्याला मारहाण करणे, हे जे प्रकार होतात ते माझ्यासोबत काही घडलं नाही. म्हणजे जसं मी बाहेर तसंच होतो, पण शेवटी बाहेर असण्यात आणि मध्ये असण्यात फरक असतो ना. तो थोडा मला म्हणजे कठीण वाटला. सर्वांची म्हणजे मित्र, कंपनी, जवळचे लोक सर्वांची म्हणजे प्रकर्षाने त्यावेळेस आठवणीनं स्वाभाविक आहे. तो एक कठीण काळ होता माझ्यासाठी. बेल नंतर तुम्ही बाहेर आल्यानंतर मी आहे व असणार एक तुम्ही आर्टिकल, येस काय हेतू होता त्या आर्टिकलचा नेमका? म्हणजे कसं होतं बघा, मी म्हणजे मला अटक होण्यापासून ते बेल मिळेपर्यंत म्हणजे बऱ्याच माझ्या क्षेत्रामध्ये लोकांनी SP-ना पाठिंबा दिला. म्हणजे आता त्यांचे माइंड मला काय होते माहिती नाही. मला कदाचित त्यांना वाटलं असेल की आता येणार नाही. काही लोकांनी त्याच्या अगेन्स्ट निदर्शने पण केली, निवेदन पण दिली. हो, काही माझ्या जवळच्या लोकांनी केले ना. म्हणजे लातूर जिल्हा पत्रकार संघाचे आमचे अध्यक्ष जे आहेत त्यांनी निवेदनही दिलं, त्यांचं मी स्वागतही केलं ना. पण ज्या प्रकारे एक पत्रकार म्हणून मला पाठिंबा मिळाला पाहिजे होता तो मिळाला नाही. तो त्यांना मिळाला. म्हणजे बऱ्याच मी म्हणतो ना, नाव घेणार नाही कोणाचं, 90% पत्रकार आनंद झाला की खूप चांगलं झालं. हां, ते जरा मग त्यामुळे थोडं ते मलाही थोडी रिपोर्टिंग मिळत होती ना. म्हणजे मलाही रिपोर्टिंग थोडी मिळत होती. जशी SP-ना रिपोर्टिंग मिळत होती तशी मलाही रिपोर्टिंग मिळत होती मला. त्याच्यामुळे ते वाटलं थोडं जरा ते मला. त्या दृष्टीने मी ते लिहिलं होतं की बाबा ह्यांना वाटलं की आता येणार नाही. मग काही तर चिंतकांना बराच आनंद झाला. आता हा मध्ये गेला 5-6 महिने येणार नाही. पण न्यायदेवतेच्या ह्यामुळे मी एका दिवसात बाहेर आलो. शेवटी मला दाखवावं तर लागेल ना की बाबा ह्यांना असं वाटू नये की आता ही भेला आता काही करणार नाही. शेवटी मला दाखवा असतील, मला जिवंत राहायचे, मला दाखवावं तर लागेल ना. मग त्या हिशोबाने ते लिहिलं मी आहे व असेन. त्यांचा गैरसमज दूर करणे हाच माझा उद्देश होता फक्त. हां, पर्टिक्युलर जी लोक म्हणत होती की ज्यावेळेस संपला, हो येस. हो, मी मला सांगा ना, मी मध्ये होतो. म्हणजे SP-ने काय लगेच अटक केली नाही मला. SP-ने तब्बल 4 तास मला SP ऑफिसला बसून घेतलं. त्या दरम्यान बातमी व्हायरल होती, याचा अर्थ काय होता सांगा ना मला. गुन्हा नोंद होण्याच्या आधी सोशल मीडियावर कसा बातम्या येतात सांगा ना मला. तुम्ही हे ठरवून केलं असं तुम्हाला वाटत नाही का? मी SP सोबत 4 तास मध्ये होतो. SP-ने एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे मला 4 तास मध्ये बसून ठेवलं SP ऑफिसला. आणि त्यांनी त्या दरम्यान माझे बाहेर कसे बातमी लीक होते सांगा ना मला. ह्याचा अर्थ तुम्हाला वाटत नाही का ठरवून केलं म्हणून? आम पब्लिकचं अजम्पशन तेच आहे की लोकांना तेच वाटतं की बाबा हे सगळं ठरवून झालेला प्रकार आहे. हो, 100% ठरवून झालेला प्रकार. मी आजही त्या गोष्टीवर ठाम आहे. एकूणच ठाम असण्यापेक्षा तुम्ही घटनाक्रम बघा ना. म्हणजे हे बघा, मला काय वाटतं त्याच्यापेक्षा लोकांना वाटतं की बाबा हे ठरवून झालेला प्रकार आहे. हे बघा, शेवटी कसं आहे, आता मी गेली 20 वर्षाला पत्रकारिता करतोय. म्हणजे हे माझा पहिला अनुभव आहे की ज्या व्यक्तीनं मला वाईट बोललाय
एसपीने. तुम्ही एकही व्यक्ती, हा माझ्या बातमीमुळे कोणी हर्ट झालं असेल ते बोलणं वेगळं, पण मी कुणाला त्रास दिलाय, ब्लॅकमेलिंग केलंय, कुणाला कधी का चुकीच्या पद्धतीने मागितलं मी कधीच नाही. 100% मी जाहिरात मागतो का मागतो, मी का कुणीही मागतो, त्याच्यामुळे तो विषयच नाही. पण कसं लोकांना कळतं की बाबा ही माणूस कसा आहे, बातम्यावरून कळतं. आजकाल जनता फार हुशार झाली. आज बातमी वाचली की लोकांना कळतं अरे ही बातमी पेड बातमी आहे. म्हणजे आता ते काळ गेला, ती आता जनता फार हुशार झाली आहे पत्रकार. त्याच्यामुळे ते मी कसं आहे, तुम्ही बातमी किती चांगली करा पण पब्लिकला लगेच कळतं की ही बातमीमध्ये काहीतरी, लगेच पब्लिकला वास येतो बातमीत, अरे ही बातमी पेड आहे. पीआरच्या काळात तुम्ही पत्रकारिता जे करता ते वास पण कळतं, ते वास येईल जनतेला, अशी बातमी कधी करत नाही मी. हे जनतेला माहित आहे. त्याच्यामुळे मी माझ्या वाचकांना हे तेच माहित आहे की बा हे माणूस असा नाही. मग असं नसताना म्हणजे जे मी कधी केलंच नाही ते माझ्यासोबत घडणं म्हणजे परसेप्शन तसं तर निश्चित तयार होणार होतं, ते मला माहित होतं. मला ते झालं तयार, ते विषय नाही त्याचा काही. जयंत भाई, तुम्हाला असं नाही वाटत का तुम्हाला की आपण एकांगी होत चाललोय, एकांगी आपल्या बातम्याचा सूर येतोय असं तुम्हाला नाही वाटत का? एकांगी म्हणजे कुठल्या अर्थानं म्हणताय तुम्ही? नेहमी सत्ताधाऱ्याला झोडपणं. पत्रकारितेचं कामच प्रवाहाच्या विरोधात आहे ना. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आज जे विरोधात लोक आहेत त्यांच्याविषयी मी सत्तेमध्ये असताना लिहिलंय ना, तुम्ही काढून बघा ना. पण कधी कधी त्यांनी चांगलं पण काम केलेलं असतं. दाखवा ना, मग तुम्ही दाखवा का मला एक चांगलं, ते लिहू ना आम्ही. बरं, मला काय म्हणायचं, मी काय लिहायचं माझा हक्क आहे. ओके, मग जसं तुम्ही म्हणताय की जसं तुम्ही वाईटच मानताय त्यांनी एखादं काम चांगलं करत असतील, बरोबर आहे तुमचं मत. असं माझं मत उलट आहे तुमच्याविषयी की समजा म्हणजे खूप त्यांनी काम चांगलं करतात, एखादं काम वाईट करत असतील. ओके, मग जे लोक ह्यांचं कंटिन्यू चांगलं छापतात ते कधी वाईट पर्यंत दाखवलं का त्यांनी कधी? तो किंवा ह्यांचं मुखपत्र आहे, ह्यांचं जे मुखपत्र आहेत अधिकृत असो किंवा अनधिकृत असो, म्हणजे लातूर मधले बहुतांश वृत्तपत्र हे त्यांचे आजकाल हे झालेत, मुखपत्र झालेत. दुसरं काय त्यांना कामच नाही. मी सरळच म्हणतोय, म्हणजे काय मला नाव घ्यायचं नाही कोणाला, पण मी सरळ म्हणतोय. मी समोर दिसतंय ते सांगतोय तुम्हाला मी. पण त्यांनी कधी लिहावं ना, जे रोज चांगलं छापतात ना त्यांचं, मी नाव घेणार नाही कोणाचं, त्यांनी कधी बातमी वाईट छापावी ना. म्हणजे एक माणूस, तुम्ही जसं म्हणताय मला की जसं तुम्ही कंटिन्यू लिहिताय, एखादी चांगली लिहित जावा. जे कंटिन्यू जावा असं नाही म्हणत मी की काही चांगलं केलेलं दिसत नाही का तुम्हाला म्हणायचं. मी तेच म्हणतोय तुम्हाला, त्या सांगेल म्हणतोय. म्हणजे जे ज्यांना रोज चांगलं दिसतं कधी त्यांना वाईट दिसत नाही का, मग तुम्ही त्या अँगलला घ्या ना. अच्छा, हा, काय बघायचं काय छापायचं, हो माझा अधिकार आहे, 100% अधिकार आहे माझा. हो, त्याच्यावर कुणीही गदा आणू शकणार. हे बघा, मला कुठला नेता काय बोलतो माझ्याविषयी ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. आम पब्लिक माझ्या कामानं 100% समाधानी आहे, हे मी तुम्हाला सांगतो. याचा अनुभव तुम्हाला येत असेल, म्हणजे बाहेर फिरताना तुम्ही तर पत्रकार आहेत, तुम्हाला कळत असेल ना. बरोबर. मी कधीही मी तर मला तर असे लोक भेटतात. मला तर असं समजा भेटतात की लोक मला मुंबई पुणे लांबून लांबून फोन येतात मला की तुमचं लिखाण खूप चांगल्याच पद्धतीने चालू आहे, असंच चालू द्या, बिलकुल असं महाग घाटू नका. म्हणजे मी एखाद्याने मला वाईट म्हणलं तर मी असं डिसमूड होत नाही, एखाद्याने चांगलं म्हणलं असं हुरडून जात नाही. आपलं काम ट्रॅक धरलेलं आहे, मी एक त्या ट्रॅकनं पद्धतीने माझं काम चालू आहे आणि यापुढे असंच सुरू राहील, विषय नाही. परवा जो तुमचा कार्यक्रम झाला द्वितीय वर्धापन दिनाचा, यावेळेस मागच्या वेळेस पेक्षा पब्लिकची संख्या जास्त होती, पण तुमच्या कार्यक्रमात जी उपस्थित लोकांची संख्या होती, म्हणजे तुम्ही कार्डवर इन्व्हिटेशन दिले होते, त्यातली बरीच लोकांनी तुमच्या कार्यक्रमाला कट मारला. आणि त्या कार्यक्रमात संभाजी पाटील निलंगेकर बोलताना म्हणाले की राज्यमंत्र्यावर दबाव आहे. नेमकं काय घडलं होतं? नाही बघा, माझा कार्यक्रम 20 तारखेपर्यंत अधिवेशन होतं पहिल्या सुरू. मग अधिवेशन झाल्यानंतर करावं असं म्हणजे सगळ्यांना वेळ मिळतो त्या दृष्टीने मी तयारी केली. संजय बनसोडे फोनवर बोलणं झालं माझं. मुंबईला जाऊन त्यांना भेटलो, मुंबईला त्यांच्या घरी जाऊन भेट झाली माझी, येतो म्हणून त्यांनी मान्य केलं. लातूरला आल्यावर त्यांची घरी भेट झाली. काय ते अचानक काय झालं ते मला माहिती नाही, पण इंडिकेट तर असं होतं की हे दबावामुळे झालेलं आहे. संभाजी पाटील त्या दिवशी म्हणलेच, संभाजी पाटलांनी काय म्हणावा त्यांचा विषय आहे, पण एकंदरीत जी परसेप्शन दिसतंय असं, माझाच कार्यक्रम नाही, तुम्ही बाकी कार्यक्रम बघा, संजय बनसोडे शहरात कुठेही नाही येणं,
कुठल्या शासकीय बैठकी सोडून पक्षाच्या बैठकीला नाही येणं, म्हणजे एका दृष्टीनं शहरात इंटरफेअर न करणं. म्हणजे ते उदगीर सोडून ते कुठं राजकीय दृष्ट्या असं कुठं ते इंटरफेअर करताना दिसत नाहीत. मग त्या दृष्टीने संभाजी पाटलांनी म्हणले असतील किंवा त्यांच्यावर दबाव आहे किंवा त्यांना असे काही हिंट मिळाली असेल किंवा कुणाकडून माहिती मिळाली असेल किंवा संजय बसून तिला सांगितले असेल की माझ्यावर दबाव आहे म्हणून, झाला असेल विषय. त्याच्या व्यतिरिक्त जे बसवराज पाटील मुरुमकर होते, ह्यांचं न येण्यामागचं काय कारण असावं तुम्हाला वाटतंय? कदाचित त्यांना कोणतरी फिडिंग केली असेल, कशा जाता त्या कार्यक्रमाला, देशमुखांना कशाला अंगावर घेता तुम्ही. म्हणजे हा व्यक्ती जावेद शेख म्हणजे आजकाल लातूरमध्ये कसं झालाय माहिती आहे का, देशमुखांच्या विरोधात बोलणारा व्यक्ती आहे. तुम्ही कशाला जाताय होती, आपल्याला अडचण होईल, आता कोणतरी त्यांना जवळचे लोक असतात ना, ते झाले असेल. आता मला वाटतंय बरं का, एक्झॅक्ट झालं काय मला माहिती नाही, पण माझं एक मत आहे. मग कुणी यावं, त्यांनी जर मला पहिलेच म्हणले असते की मी येणार नाही तर मला काय अडचण वाटली असते. शब्द देऊन मी सगळी तयारी करून ऐन वेळी न येणं म्हणजे ठीक आहे, त्यांच्या न येण्यामुळे मला कार्यक्रम थांबला नाही, उलट मोठाच कार्यक्रम झाला, पण ते त्यांचा विषय आहे. कार्यक्रम झाल्यानंतर पण काही त्यांचा रिप्लाय आला नाही का? मी तशा नाही, मी कुणा संपर्कही केला नाही आणि मी पुन्हा कुणाला काही बोललोही नाही पुन्हा काही. मागच्या वर्धापन दिनाला जीच गेस्ट होते तीच गेस्ट परत तुम्ही रिपीट केलीत, काय कारण आहे? रिपीट म्हणता येणार नाही त्याला. हे बघा, ह्या सुशील कुलकर्णी होते, ऐका ना, वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली माझ्यासोबत, SP सोबतची. म्हणजे या काळात तर माझ्यासोबत म्हणजे या क्षेत्रात मी काम करतोय ते तर म्हणजे अक्षरशः पाठच फिरली माझ्याकडे. म्हणजे पत्रकार असतील म्हणजे कुणीही असेल सोबत माझ्या सुद्धा, त्यांनी पाठ फिरवली अक्षरशः. म्हणजे त्यांच्याकडे अपेक्षा नव्हती मला काही अशी, पण म्हणजे ऑफ रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड आनंदच झाला त्या लोकांना. सगळ्यांना नाही बरं का, म्हणजे 90% लोकांना म्हणतो ना मी, 10% लोकांना झाला. ते मी नाव घेतलं त्यांचं, मी त्यांचं नावही घेतलं ना मी, की बऱ्याच म्हणजे ज्या दिवशी ते कोर्टामध्ये दिवशी बरेच लोक आले होते, कोर्टात बी आलेले काही लोक रिपोर्टिंग करण्यासाठी आले होते. तुमच्या माहितीच तो पत्रकारच म्हणतो तुम्हाला मी. म्हणजे हो, रिपोर्टिंग केलं ना, कोण कोण आहे ते काय काय नाही सगळं ती रिपोर्टिंग चालली होती सगळी तिथे पत्रकारामार्फत. म्हणजे तुम्ही ह्याच्यावरून अंदाज घ्या की पत्रकारिता आपली कुठे चालली. तिथं पत्रकार जर रिपोर्टिंग करण्यासाठी येत असतील, मग ते SP ना करत होते का कुण्या व्यक्तीला करत होते मला माहिती नाही, पण तिथं पत्रकार 100% काही पत्रकार रिपोर्टिंग करण्यासाठी आले होते. मग त्या काळात मग माझं अटक होणे, माझं ऑफिस सील होणे, हे जे प्रकरण घडलं माझ्यासोबत, त्या काळात ज्यांनी मला साथ दिली, सुशील कुलकर्णी मला साथ दिली, ती 2-3 बातम्या केल्या माझ्या प्रकरणात, बरोबर आहे. मग त्यांना बोलवणं माझं कर्तव्य आहे ना. आणि शेवटी त्यांनी ज्या प्रकारे माझी व्यथा मांडू शकतात, त्यांनी कुणी तसं कुणीच मांडू शकत नव्हतं ना. नंबर 1 विषय तुम्ही सुशील कुलकर्णी क्लिअर केला. मी संजय बनसोडे गेल्या वेळेस नव्हते, बसवराज पाटील नव्हते, संभाजी पाटील होते. मी म्हणजे काँग्रेस भाजप राष्ट्रवादी ह्या अँगलनं असं ही केला होता कार्यक्रम. भाजपकडून मी संभाजी पाटील आज जिल्ह्यातले म्हणजे सर्वोच्च नेते तेच आहेत, त्यांना बोलवणं तर माझा विषयच नव्हता. अमित देशमुखच्या ऑफिसला मी गेलेलो होतो त्याला निमंत्रण देण्यासाठी. हाऊस सुरू होतं एकमतला, नाही मुंबईला मंत्रालयात त्यांच्या कॅबिनला गेलो मी. ते त्या दिवशी हाऊस सुरू होतं. मग हाऊस सुरू होतं त्या दिवशी तिथं गेलो, ते नव्हते कॅबिनला. तिथून त्यांना मेसेज टाकला की मी तुमच्या ऑफिसला तुम्हाला निमंत्रण द्यायला आलोय, भेट होऊ शकते का म्हणून. त्यांचा काही रिप्लाय आला नाही. तर बस 2-3 तास तिथं मंत्रालयात होतो मी, त्यांचा काही रिप्लाय आला नाही. तिथून मग मी संभाजी पाटलांना मी पहिलेच बोललो होतो. मग आम्ही देशमुख येणार नाही ते कळल्यावर मग मी बसवराज पाटलाकडे अप्रोच झालो. बसवराज पाटील येतो म्हणजे शब्द दिला, राष्ट्रवादी संजय बनसोडेंनी दिला होता, मग त्या दृष्टीने तयारी केली. असाच विषय, दुसरं काही नाही. सर्वपक्षीय लोकांना मी प्रयत्न केला, पण ते कुणाची अडचण काय होती ते त्याचा विषय झाला. कार्यक्रम तो झाला, ठीक आहे. मला शेवटी बघा, जे माझ्याकडे येतील त्यांना तर मला घेऊन कार्यक्रम करावाच लागेल ना. सगळं स्वागत आहे, त्याला काय विषयच नाही. आधी आम्ही देशमुखकडे केलेला SMS रेकॉर्ड आहे माझ्याकडे, त्याला काय विषय आहे. अजूनपर्यंत रिप्लाय येत नाही. ते रिप्लाय ते त्यांचा विषय, ते आपण कशाला. मग एक आरोप तुमच्यावर हा पण होतो जावेद भाई की तुम्ही जनरली फक्त राजकीय मुद्दे जे आहेत त्यांना हात घालत असतात, बरेचशा सामाजिक विषयांवर तुम्ही बोलत नाही. तुम्ही आजकाल तुम्ही ऑब्झर्व करा, जनतेला राजकीय बातम्याचा इंटरेस्ट फार वाढतोय. सामाजिक बातम्या मी
केल्यानंतर असं म्हणत किंवा करणार नाही असं म्हणत नाही, तुम्ही म्हणजे ऑब्झर्व करा, लोकांना वाचायला आवडते ते. आजकाल काय झालंय माहिती आहे का, समोर जे दिसतंय हॅपनिंग बातम्या प्रमाण वाढलंय. म्हणजे हॅपनिंग बातम्याला आज काही महत्व राहिलं नाही. तुम्ही उद्या जे पेपरला येणार आहे किंवा टीव्हीला येणार आहे ते आज तुमच्या मोबाईलवर येत आहे, बरोबर आहे, किंवा घटना असेल किंवा काही हॅपनिंग बातम्या ज्याला म्हणतो आपण, त्याला हॅपनिंग बातम्या मला करण्यात कधी इंटरेस्ट नसतो, मी त्या करतही नाही. मी बातमीच्या मागं काय आहे ते लिहिण्याचा एक सामूहिक प्रयत्न असतो ना, तो मांडण्याचा प्रयत्न करतो मी, तो आवडतो ना जनतेला. बघा, ज्या दिवशी मी वृत्तपत्र सुरू केलं, मी त्या दिवशी ठरवलं की आपण वेगळं काय देतोय, सर्वांसोबत मला द्यायचं नाही, मला वेगळं काय देतोय आणि ते द्यायचा प्रयत्न करतोय मी वेगळ्या बाजूनं, ते लोकांना पटतंय ना. हो, येत्या काळात पण तुमची वाटचाल ह्याच पद्धती 100% काहीच अडचण नाही. जो माझा रूट चालू आहे तोच रूट माझा ट्रॅक चालू राहील, त्याच्यात कसलाही बदल होणार नाही. दुसरा एक आरोप जो लागतो की प्रो बीजेपी तुमची पत्रकारिता चाललेली आहे भाजप समर्थनात, तर याच्याकडे तुम्ही कसं बघता? एक बातमी दाखवा मला भाजपच्या समर्थनात, मला एक बातमी दाखवा माझी. हो का, मी बातमी लिहितोय त्यांच्या विरोधात चालली आहे, फेवरमध्ये कुणाच्या मी कशाला बघू. मी त्या दिवशी भाषणात म्हटलं की मी बातमी करत असतो, कुणाच्या बाजूने जाते कुणाच्या विरोधात जाते मी कधीच बघत नाही. बीजेपीचा माझा काय, मी का त्यांचा प्रवक्ता थोडी आहे, विषयच नाही ना. जसं काँग्रेसचे बी बरेच मुखपत्र आहेत, त्यांनी मांडावे ना, मग त्यांनी काँग्रेसचे जे मुखपत्र आहेत त्यांनी मांडावे अशी माझ्यासारखी बातम्या. जनतेत तसं परसेप्शन तयार होईल ना की काँग्रेसचं मुखपत्र आहे. आता मला तर वाटत नाही कुठलं मुखपत्र काँग्रेस झाले म्हणून. माझ्या मांडणीला जर तसं लोक अर्थ घेत असतील तर माझ्या मांडणीमध्ये काहीतरी आहे तर तुम्हाला स्वीकारावं लागेल ना, त्याचा काही विषय नाही. हो का, ज्यावेळेस म्हणजे ते काय म्हणतात ना, तो एक कन्फ्युज करतायत त्यावेळेस कन्फ्यूज करत जातात, तसं पद्धत आहे. हा, मग कन्फ्यूज करायचं, बीजेपीचं हे आहे ते आहे हे आहे. ज्या दिवशी म्हणलो ना तुम्हाला मी 100% त्या माझ्या प्रकरणात संभाजी पाटलांनी त्याशी भाषणात सांगितले त्यांनी की मी SP ना बोललो, ह्यांना बोललो, त्यांना बोललो. शेवटी मग बघा, वाईट काळात ज्यांनी मला हे केलं, शेवटी थोडं त्यांच्याविषयी मनात सॉफ्ट कॉर्नर होणं साहजिक आहे ना. आता विषय आहे, म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी असं काही संभाजी पाटलांचं हमेशाही करतो, कधी नाही. तुम्ही संभाजी पाटील पालकमंत्री असताना बघा, याच्यापेक्षा वाईट शब्दात मी लिहिलं त्यांच्याविषयी, वाईट शब्दात. म्हणजे तुम्ही ते म्हणजे वाचलास तर म्हणताला इतकं भयानक कसं काय लिहिलं तुम्ही, पण कधीही नाही की त्या व्यक्तीने मला असं तुम्ही का लिहिलात माझ्याविषयी, का नाही. हो, आजकाल एक बातमी लिहिली तर लोक बोलत नाहीत. म्हणजे ज्या संभाजी पाटलाविषयी मी लिहिल्यावर लोक फोन करून सांगायचे मला, म्हणजे सोबतचे लोक तांत्रिक दृष्ट्या असतील नाही मनानं किंवा कशी बी असतील, ते लोक वा वा काय खूप सुंदर लिहिलं. ते लोक आज एक बातमी त्यांच्यावर जातील तर आज बोलत नाहीत. हा, नमस्कार चमत्कार बंद आहे, नमस्कार चमत्कार सोडा, बोलत नाहीत. उलट आणखीन कुठं जर मी अडचण सापडलो तर सांगते त्याला फोन करून, अरे लय माजले, त्याला व्यवस्थित करा म्हणून जरा. SP-च्या प्रकरणात 100% सांगतो, मला बऱ्याच लोकांनी माझ्या बाजूने नाही विरोधानेच फोन केला असेल, SP-ला केला असेल. 100% मी हे तुम्हाला खात्रीने सांगतो. तुम्हाला मी त्या दिवशी जर तुम्ही रेकॉर्ड तपासला त्या दिवशीचा SP-चा, कुणाचे फोन आले SP-ना, 100% सांगतो माझ्या हित चिंतेमध्ये 100% जास्त असणार मध्ये. हा, विषय आहे. म्हणजे पत्रकारितेतून तुम्ही मित्रांपेक्षा शत्रू, मी त्या दिवशी भाषणात सांगितलं तुम्हाला, भाषणात त्या दिवशी भाषणात म्हणलो ना मी शत्रूच निर्माण केलेत, मित्र तर नाहीच निर्माण केले. ज्यांचं ब्रॉड माइंडेड राजकारण आहे, ज्यांचं चीप राजकारण नाही, ते मात्र स्वीकारतात 100%. त्याशी खासदारांनी त्याशी मी खासदारावर किंवा 10-12 बातम्या विरोध केल्यात, एकदम म्हणजे खतरनाक, म्हणजे बातम्या वाचल्या तर राग येवा अशा बातम्या केल्यात, त्यांनी त्याशी मान्य केलं. मग तुम्ही राग येवा अशा का बातम्या करता? बघा, मी त्याच बातमीची धार थोडीशी सॉफ्ट करता येते, बदलता येते, ते माझी टॅक्ट आहे माझी ती. अच्छा, ते म्हणजे टॅक्ट कशी राहावी हा माझा विषय आहे. कोणती बातमी कसल्या अँगल लिहावी जे त्याचा विषय. मी काय म्हणतोय, लोकांनी वाचावी अशी बातमी करतो मी. हेडिंग वाचलं तर बातमी 100% खाली वाचलीच पाहिजे, मी अशा प्रकारे बातमी तयार करतो मी. व ते हेडिंग बघून लोकांनी पुढे जावं असं माझं नसतंय. मग बातमी थांबून वाचली पाहिजे, राहायला पाहिजे, थांबून वाचली पाहिजे, हुडकून वाचली पाहिजे. कुणाला जर बातमी नाही भेटली तर त्याने फोन करून बातमी मागून घेतली पाहिजे, असं माझं काम आहे. माझं 100% विषयच नाही माझं. आता तुमचं ऑफिस वगैरे सील झालेलं आहे सध्याच्या घडीला.
महापालिका प्रशासनाकडनं किंवा मग प्रशासनाकडनं काय अपडेट आहे त्याच्या बाबतीत? काही हा, नाही. हा. मला ऑफिस सील करण्याच्या पूर्वी नोटीस नाही, ऑफिस सील केल्यानंतरही काही नोटीस नाही, काही नाही. त्यांच्या पातळीवर त्यांचं काम चालू आहे, अच्छा. माझ्या पातळीवर माझं काम चालू आहे. ह्या सगळ्याच्या बाबतीत तुम्ही कायदेशीर लढा देत आहे का? 100%. हायकोर्टात गेलो मी बरं, ऑफिस सील केलं. ऑफिस प्रकरणात आणि माझ्या एसपीच्या प्रकरणातही. अच्छा. हो, हायकोर्टात गेलोय मी म्हणजे आणि गरज पडली तर मी सुप्रीम कोर्टात जाईन. बरं, हो. म्हणजे हे प्रकरण शेवटपर्यंत नाही का तुमचा? नाही, जर मी दोषी असेल तर 100% माझ्यावर कारवाई झाली पाहिजे. जाहिरात मागणी जर खंडनीय असेल, मी एवढे दिवाळी अंक गोळा केलेत मोठ्या वृत्तपत्रांचे, त्यात एसपीच्या फोटो सहित जाहिराती आहेत. मी ते हायकोर्टात सादर करणार आहे. मी हा जर खंडनी असेल तर 100% मी खंडनी मागितली, दाखवावं लागेल ना. बरोबर. किंवा ही खंडनी असेल तर ही बी खंडनीच आहे ना, कोर्टामध्ये मला प्रूव्ह करावं लागेल ना. 100% मी चूक केलीच नाही तर मी कशामुळे यांना हे करू. येत्या काळात लातूरमध्ये महापालिका निवडणुका होतील, त्या अनुषंगानं जावेद भाईच्या लिखाणामध्ये काही बदल अपेक्षित आहे का? बदल म्हणजे काय पाहिजे तुम्हाला? म्हणजे वेगवेगळं काही तुम्ही काय ह्याच पद्धतीने जशी पद्धत चालते हो. तुमची त्याच पद्धतीने तुम्ही? ह्याच्यापेक्षा आणखी अग्रेसिव्ह पत्रकारिता दिसेल तुम्हाला म्हणजे पुढच्या काळात. अच्छा. हो म्हणजे बॅकफायर होणार आहे असं हो, म्हणाला? येस काहीच अडचण नाही. म्हणजे त्यांनी माझ्या कारवाई केली म्हणून मी असं आणखीन हे असं नाही, माझा ट्रॅक ठरलेला आहे पहिल्यापासून, त्याच्यावरच कायम राहील. अच्छा. हा, म्हणजे असं कारवाई केली माझ्यावर लगेच मी आता सूडभावना वगैरे नाही दिसणार? सूड भावना माझ्या कधीच नाही लिहिणार माझ्या. 100% नाही, कधीही नाही. बरेच प्रकार आता तुम्हाला फक्त समोर 2 घटना दिसतात, माझं ऑफिस सील करणं आणि एसपीने खंडणी गुन्हा दाखल करणे. याच्या व्यतिरिक्त बऱ्याच घडामोडी पाठीमागून चालू आहेत. काय काय आहेत त्या म्हणजे निमित्ताने? तुम्हाला सांगणं योग्य नाही, म्हणजे बऱ्याच म्हणजे आणखीन कुठं अडकतंय का. यंत्रणा कामाला ऑलरेडी लागलेली आहे, अच्छा. शासकीय यंत्रणा ऑलरेडी कामाला लागलेली आहे अच्छा. की दुसऱ्याचं काय सापडतंय का. तपास सुरू आहे आणखी ना, तुम्हाला सांगतो तुम्हाला मी तपास सुरू आहे त्या दृष्टीनं. म्हणजे ज्या दिवशी मला अटक केली त्या दिवशी पोलिसांचं माझ्या घरी आता विषयच नव्हता. पोलीस माझ्या घरासमोर येऊन गेले. काय विषय होता? मला अटक केल्यानंतर इथं लोक येणे, म्हणजे ऑफिस पशी माझ्या लोक जाऊन थांबणे पोलिसांचे. काय आमच्या घरापाशी काय अडचण आहे, थांबा सांगा ना. म्हणजे त्यांच्या दृष्टीने मी खंडणी मागितली ना, ह्याला तर अटक सुद्धा करायची गरज नाही एका नियमानंतर पाहिलं तर. मग एसपी फिर्यादी म्हटल्यावर कसं, आता एसपी म्हणजे मुखिया जर एसपी जर फिर्यादी होता त्याच्यामुळे ते प्रतिष्ठा त्यांनी लावली. मग ते आता इथं जर काही सापडलं नाही तर मग कसं, मग त्या दृष्टीने कुठं सापडतंय का, तर तपास सुरू आहे त्यांचा, वेगवेगळ्या अँगल तपास सुरू आहे त्यांचा. हो, मला काही हिंट मिळतात ना, मला बरेच लोक सांगतात मला तिथले की असंच चालू आहे तसं चालू आहे, सांभाळून राहावा. बाबा माझ्यापाशी गमवायला काय नाहीच तर काय सांभाळून राहू म्हटलं. माझ्यापाशी म्हणजे 2 नंबर धंदे नाहीत, माझी गुत्तेदारी नाही, कशाला व्हायचं म्हणलं. सगळं जे काही आहे ते जनतेसमोर आहे. हो, त्यामुळे विषय नाही, आपलं जे आहे ठरलंय ते त्या पद्धतीने चालायचं. हां, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. कोणी असं वाटून घ्यायचं कारण नाही की प्रकरण झाल्यामुळं हे आपल्याला भिल किंवा थोडं बॅकफुटवर जाईल, असं काही होणार नाही. तुम्हाला त्या अनुभवालाही असेल, तुम्हाला बातम्या म्हणजे कंटिन्यू मध्ये चालूच आहे, त्यामध्ये काही विषय नाही. ते तुम्हाला म्हटलं ना मी, ब्रॉड माइंडेड राजकारण लातूरचं राहिलं नाही याच. फार संकुचित, म्हणजे जे लोक असं म्हणतात की आम्ही विरोधकाचा सन्मान करतो, असं करतो, ते म्हणजे इतिहासातले दाखले देतात ते लोक. म्हणजे आमची परंपरा अशी आहे की आम्ही विरोधकाचा सन्मान करतो. पोस्ट पाहता का तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांची, त्या दृष्टीने तर दिसत नाहीये मला की बाबा हे लातूर तिकडे चाललंय. म्हणजे मी एकटा नाही साहेब. आता मी काल डॉक्टर खयूम खान म्हणून जे आहेत लातूरचे, म्हणजे देशमुखांचे पारंपरिक त्यांना विरोधक म्हणले जातात, त्यांचं कॉम्प्लेक्स तुम्ही पाडण्यासाठी येता. तिथं अधिकारी जो सांगतो त्यांना ते भयानक आहे साहेब खूप. म्हणजे लातूरमध्ये जर राहायचं असेल तर ह्यांना बोलायचा अर्थ काय, एखाद्या व्यक्तीला कशामुळे बोलायचं. आणि एक IAS अधिकारी सांगतो की यांना बोलायचा अर्थ काय घ्यायचा. रामेश्वर बद्दर असतील, त्यांना सांगतो अधिकारी की तुम्ही यांना बोला तरच आम्ही तुमचं ऑफिस उघडू. कोणाला बोला म्हणजे तुम्ही समजून घ्या ना. आता मी योग्य बोलणं योग्य नाही रेकॉर्डर तुम्हाला. एखाद्या
पर्टिक्युलर व्यक्तीचं नाव घेऊन तो अधिकारी सांगतो की तुम्ही यांना बोला. म्हणजे काय चाललंय लातूरमध्ये सांगा ना मला. मी एकटा नाही साहेब. 100% मला जे घडतंय माझ्यासोबत ते त्याला मलाही फेस करायचे. मी कुणालाही म्हणणार नाही की तुम्ही माझ्यासोबत या. मी ह्या 2 महिन्याच्या काळात कुणाकडेही गेलो नाही की तुम्ही मला मदत करा किंवा तुम्ही माझं हे करा. कुणाकडेही गेलेलो नाही मी. कुणाकडेही नाही, जाणारही नाही. जे मला कायदेशीर मागणी करता येईल ते मी करतोय. मी कुणाच्याही दारात गेलेलो नाही. पण हे बघा, एखाद्या व्यक्तीला बोला तरच मी थांबतो. म्हणजे हे लातूर कुणीकडे चाललंय हे अंदाज तुम्हाला 100% येईल. म्हणजे आमच्या विरोधात बोलायचं नाही, आमच्या विरोधात लिहायचं नाही, नाहीतर तुमचं आम्ही असं करू. म्हणजे लातूरमध्ये असं एक नवीन संस्कृती निर्माण होतीये. लातूरमध्ये असले प्रकार आम्ही 95च्या पूर्वी होते असं ऐकतोय. मी त्यावेळेस पत्रकारितेमध्ये नव्हतो, त्यावेळेस मी कधी अनुभवले नाही. पण जुने जे माझे सहकारी आहेत, जे मला कायम मार्गदर्शन करतात, ते म्हणतात की 95चा जो पूर्वार्ध होता, मी काल परवा बातमी केली त्या दृष्टीने, पूर्वार्ध होता तो भयान होता. म्हणजे सत्तेची झिंग जी असते किंवा सत्तेचं माज जो म्हणतो, त्या काळात लोकांनी अनुभवला. त्याच्यापेक्षा आज वेगळं चित्र असं मला वाटत नाही. आणि त्या दृष्टीनं ते मी एकटाच आहे म्हणून बरेच लातूरमध्ये असे तुम्हाला प्रकार दिसतील तुम्हाला. म्हणजे असं ठरवून चालू आहेत सगळे असे. हा, म्हणजे ब्रॉड माइंडेड राजकारणाचं लक्षण नाही. मग राजकारण्याने सर्वच काही चांगलंच केलं असं होत नाही. एखादी चूक होते ती आपण स्वीकारली पाहिजे, मान्य केली पाहिजे. आम्ही आरसा दाखवतो, प्रयत्न करतोय आम्ही. तुम्ही ते चूक दुरुस्त करून जर काम करतो आम्हाला आनंदच आहे ना आम्हाला. पण तुम्ही आमच्या विरोधात लिहितो, ह्याला कसं लिहितो बघतो, म्हणजे असं कसं जमतं त्याला. हे स्वीकारलं पाहिजे ना कुठं मोठ्या मनाने. हे पण आम्ही लिहितोय म्हणजे का पर्सनल लिहितोय का, तुमच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी लिहितोय का. तुम्ही सामाजिक जीवनात आहेत म्हणून तुमच्याविषयी आम्हाला लिहावं लागतंय. आम्हाला तुमचं आमचं काय बांधबांधाचं भांडण आहे का तुमच्याविषयी लिहायला. तुम्ही आहेत सामाजिक जीवनात, तुम्ही प्रतिनिधित्व करताय म्हणून आम्ही तुमच्याविषयी लिहितोय. आणि तुम्ही जर स्वीकारून जर ते तुम्ही मान्य केलं तर आम्हाला काय आनंदच आहे ना. आमचं कामच ते आम्ही करतोय आम्ही. पण आम्ही आमचं काम करतोय म्हणून सत्तेचा वापर करणे, प्रशासनाचा वापर करून आमच्यावर कारवाई करणे, करायला लावणे, दाबणे, हे मुळात लातूरची संस्कृती नाही. हे माझ्यासोबत होते म्हणून मी तुम्हाला म्हणत नाहीये. पण असे लातूरमध्ये बरेच प्रकार घडत आहेत. तुम्ही ऑब्झर्व करा. हे वातावरण लातूरमध्ये भयान आहे. हे लातूरमध्ये कधी घडलं नाही. अशामध्ये जे घडतंय हे चूक आहे, एवढं मला आपल्याला सांगायचंय. धन्यवाद जावेद भाई, भारतसत्ताशी संवाद साधल्याबद्दल. जावेद भाईशी आपण आत्ता संवाद साधलेला आहे. अनेक विषयावर आपण बोललेलो आहोत. पत्रकारांचं हे कामच असतं, हे मुळात सत्तेच्या विरोधात असणं हेच पत्रकारितेचा मूळ गाभा आहे. पण आजची पत्रकारिता ही नेत्यांच्या किंवा प्रशासनाच्या PR चं काम करताना आपण देशभरात पाहतोय. देशभरात पण त्याला गोदी मीडिया असं नामकरण झालेलं आहे. जिल्ह्यात शहरात पण काही वेगळी परिस्थिती राहिलेली नाहीये. पण जी काही मोजकी पत्रकार आज व्यवस्थेच्या विरोधात लोकांचे प्रश्न मांडतात, त्यांच्या विरोधात राजकारण्यांनी थोडंसं संवेदनशील असणं गरजेचं आहे. या निमित्ताने मी एवढंच सांगतो. भेटत राहू. भारत सत्ता पाहत राहा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.